नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपले स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 जे काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण मुंबई शहर यासाठी या ठिकाणी यापैकी अर्ज कोणी करावा कोणी नाही या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला आज या ठिकाणी केले जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पहा। या ठिकाणी तर बघा, या ठिकाणी हे काय मुंबई शहर याच्या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी ऍडव्हर्टाइज आलेली आहे, ठिकाणी आपण पाहत आहोत। मुंबई आयुक्त बृहन्मुंबई यांचे काही ठिकाणी कार्यालय ठिकाण कुठं मुंबई या ठिकाणी तुम्ही जे कोण अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वासाठी ऍडव्हर्टाइजमेंट आहे। बघा टोटली किती आहे ठिकाणी बघा, जागा बघू शकता या ठिकाणी तुम्ही टोटली जागा या ठिकाणी किती आहे 2459 या ठिकाणी काय बघा जागा किती या ठिकाणी मुंबई शहरासाठी या ठिकाणी आहेत। लक्षात घ्या मुंबईसाठी यामध्ये पाहू शकते अनुसूचित जातीसाठी किती आहेत बघा 320 जागा आहेत या ठिकाणी। अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी किती आहेत 172, विमुक्त जातीसाठी अ साठी किती 74, भटक्या जमाती ब साठी किती या ठिकाणी 61, भटक्या जमाती क साठी 86, ड साठी किती आहेत 49 आणि काय विमुक्त प्रजातीसाठी किती या ठिकाणी 49 आणि इतर मागासवर्गीसाठी 467 आणि एससीबीसी साठी 240 आणि काय एससीडब्ल्यू साठी किती 246 आणि राखीव साठी किती 669 या ठिकाणी जागा असणार आहेत। लक्षात द्या या ठिकाणी टोटली सर्वसाधारण स्थितीत किती आहेत बघा 747 आहेत। किती 747 आहेत। लक्षात घ्या या ठिकाणी टोटली जागा। नंतर महिलासाठी या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी किती 739 किती आहेत 739 या ठिकाणी जागा आहेत। खेळाडूसाठी 121 जागा या ठिकाणी आहेत। भरपूर अशा जागा सुद्धा मुंबईला या ठिकाणी आले। सर्वात जास्त जागा कुठे आहेत मुंबईला या ठिकाणी यावर्षी आहेत बघा। प्रकल्पग्रस्त किती आहेत 121 या ठिकाणी जागा आहेत। तर भूकंपग्रस्त म्हणजे किती आहेत 48 जागा। नंतर माजी सैनिकासाठी माजी सैनिकासाठी सुद्धा किती आहेत बघा माजी सैनिकासाठी 368 जागा भरमसाठ अशा जागा माजी सैनिक जे कोण असतील त्यांच्यासाठी भरमसाठ अशासाठी काही जागा आहेत। अंशकालीन पदवीधरासाठी किती 121 जागा या ठिकाणी आहेत। तर पोलीस पाल्य यांच्यासाठी किती आहेत बघा 73 जागा या ठिकाणी त्यांच्यासाठी आहेत। आणि गृह संरक्षण दल यांच्यासाठी किती आहेत बघा 121 या ठिकाणी एवढ्या जागा आहेत पहा ठिकाणी। तर व्हिडिओ पॉज करून कोणत्या आपल्या जिल्ह्यासाठी कोणत्या महिला असेल आरक्षण त्या संदर्भात आपापल्या कास्टनुसार या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर पुढे या ठिकाणी आपण कशा प्रकारे तुमचं कुठल्या गोष्टी कशा कराव्यात काय या ठिकाणी आपण पुढे व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। बघा या ठिकाणी बघा मुंबई शहर या ठिकाणी फॉर्म कोणी भरावा ठिकाणी बऱ्याच जणांच्या ठिकाणी प्रश्न आहे की मुंबईसाठी जवळपास किती अर्ज येतील काय येतील हे सुद्धा अत्यंत बऱ्याच जणांच्या ठिकाणी फॉर्म भरायपूर्वी ठिकाणी बऱ्याच मनाच्या जणात काही ठिकाणी शंका सुद्धा निर्माण होतात। त्यामुळे बरेच जण या ठिकाणी काही फॉर्म भरण्यास सुद्धा काही व्यक्ती थांबले, काही जण मुले सुद्धा थांबलेत। त्यामुळे फिजिकल साठी फिजिकलचा कट ऑफ किती आहे लागेल काय लागेल हे सुद्धा बरेच या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात आहेत। ते पूर्ण आपण या ठिकाणी तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी समजेल सर्व गोष्टी। मुंबईसाठी जवळपास या ठिकाणी बघा तर 3.5 लाख 4 लाख किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 5 लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी काय फॉर्म या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी यावर्षी येतील। लक्षात कारण इतर जिल्ह्याचं बघता मुंबई आणि पुण्याला सर्वात जास्त जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे ते फॉर्म आहे तर जास्तीत जास्त या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। ती कशी काय येण्याची शक्यता आहे ते आपण पुढे डिटेल मध्ये पाहू। बघा यात सर्वात महत्वाची म्हणजे काय असते बघा या ठिकाणी तर तुमचे फिजिकल कसं आहे सुद्धा या ठिकाणी तुमचे फार या ठिकाणी काय मॅटर करणार आहे। लक्षात घ्या फिजिकल कसं आहे म्हणजेच किती मार्क्स ग्राउंडला येतात हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं गरजेचं आहे। काही जणांचं काय होतात काही अपंगत काही गोष्टीमुळे काय होतं त्यांचं काही जणांचं ग्राउंड येत नाही, बऱ्याच काही ठिकाणी त्यांचे डिफेक्ट सुद्धा या ठिकाणी असू शकतात। त्यामुळे ग्राउंडला तुमचे किती मार्क आहेत हे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरताना या ठिकाणी मॅटर करणार आहे कोणता जिल्हा काय नाही। पुढे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ठिकाणी प्रॉपर जिल्हा कोणता आहे हे सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे। त्याचबरोबर पुढे पहा ठिकाणी पुरुषासाठी या ठिकाणी पहा सर्वात महत्वाचे पुरुषांसाठी जर तुमचं ग्राउंड बघा ठिकाणी 45 प्लस 47 प्लस आणि तुमची लेखी जर 85 प्लस असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉपर जिल्हा ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यात अर्ज करणे गरजेचे म्हणजे काय असे फायद्याचे ठरेल। कारण तिथल्या तिथे तुम्हाला काय ते ठिकाणी होईल तुम्हाला जिल्हा बदलीचा त्या गोष्टीनंतर प्रसंगाला सामोरे जावं लागणार नाही। त्यांचं जर चांगलं 45 म्हणजे ग्राउंड चांगलं लेखी चांगलं असेल तर त्यांना तिथे भीती बाळगण्याची काही गरज नाही। कमी जर जागा असेल तर तुम्ही तिथे मैदानात त्या ठिकाणी उतरू शकता। या ठिकाणी जे ग्राउंड आणि लेखी चांगलं आहे त्यांनी आत्मविश्वासाने त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या प्रॉपर जिल्हा जे आहे त्या जिल्ह्यातच तुम्ही 100% उतरा म्हणजे उतरा। लक्षात घ्या हे पुरुषांसाठी अत्यंत फायदे ठरणार कारण तुम्हाला जिल्हा निवडीसाठी काय होणार नंतर तुम्हाला जे काही त्रास होणार ते त्रास होणार नाही नंतर जिल्हा बदलीचा।
पुढे पाहिजे ठिकाणी त्या संदर्भात अजून तुमच्या जिल्ह्यात जर जागा नसतीलच, समजा नसतील जागा, तर तुम्ही तुमच्या जवळचा जिल्हा निवडावा. जर 45, 47 प्लस आणि 85 प्लस लेखी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणे गरजेचे आहे, तुमच्या जवळचा जिल्हा या ठिकाणी काय निवडणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात जागा नसेल तुम्ही जवळचा निवडू शकता. पुढं महिलांसाठी अत्यंत बाब महत्वाची बाब या ठिकाणी. तर जर तुमचं ग्राउंड 45 प्लस आणि लेखी 80 प्लस असेल तर तुमचा प्रॉपर जिल्हा ज्या मुलीने त्या ठिकाणी निवडणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. काय त्यांना या ठिकाणी काय फायदेशीर सर्वांनाच हे काय जिल्हा बदलीचा काय या गोष्टीला सामोरे जावं लागतं. त्यामुळे त्यांनी स्वतःच जर या चांगली गोष्टी असतील, तुमचे ग्राउंड 45 प्लस असेल की 80 प्लस असेल तर तुम्ही प्रॉपर आपला जिल्हा निवडा, की तुम्हाला नंतर जिल्हा बदलीचा एक आणि समस्याला तोंड द्यावं लागणार नाही. पुढे पाठीमागे जर तुमच्या जिल्हा जागाच नसेल त्या ठिकाणी तर तुम्ही तुमच्या जवळचा ज्या आसपासचा जिल्हे असतील त्या ठिकाणी तुम्ही जागेनुसार ठिकाणी भरणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. जर आपलं ग्राउंड लेखी चांगलं असेल तर आपल्या भीती बाळगणे कमी जर जागा असली तर भीती बाळगण्याची गरज नाही त्या विद्यार्थ्यांनी. पुढे ठिकाणी महिलांसाठी आपला जिल्हा किंवा जवळील जिल्हा निवडण्याचे कारण काय बघा. कारण काही महिलाचे काही लग्न झालेले असते तर काहीच्या ठिकाणी बाकी असते, आणि लग्न झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी काय खूप जबाबदारी सुद्धा ठिकाणी पडतात, जबाबदारी प्रेशर सुद्धा या ठिकाणी काय तुमच्यावरती येत असतात. त्यामुळे तुम्ही जिल्हा निवडताना सुद्धा काय योग्य ज्या प्रॉपर जिल्हा चांगला असेल तुमच्या गोष्टी ग्राउंड आणि लेखी असेल तर तो प्रॉपर जिल्ह्यात जर नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा आसपास जवळचा जिल्हा या ठिकाणी जागेनुसार तुम्ही त्या ठिकाणी काय मैदानात उतरा. तुम्हाला क्षमता माहित असतात, तुम्ही ग्राउंड किती घेऊ शकता, लेखी घेऊ शकता, त्या क्षमतेनुसार तुम्ही या ठिकाणी काय उतरणे गरजेचे आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही ह्या जिल्ह्यात भरा त्याच जिल्ह्यात, आपल्याला क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण क्षमता ओळखायची आणि त्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी तिने फॉर्म भरणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. तर पुढे पाय ठिकाणी पुढे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्ही सिलेक्शन झाल्यावर का ट्रान्सफरचा विचार करत असाल तर मुंबईवरून दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर व्हायला ठिकाणी प्रॉब्लेम बऱ्याच वेळा काही ठिकाणी येतात. मॅक्झिमम किती येतात बघा, म्हणजे 7 ते 8 वर्षाच्या ठिकाणी सुद्धा कालावधी लागतो. किती 7 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो, किंवा जास्त सुद्धा असू शकतो, लक्षात काय जास्त असू शकतो. म्हणजे ते विचारपूर्वक या ठिकाणी त्यांनी कुणी अर्ज केला सारखं सतत मागण्या केला तर त्या ठिकाणी काय आवश्यकता लवकर सुद्धा या ठिकाणी महिलांनी तर गोष्टी लवकर सुद्धा या ठिकाणी या गोष्टी होऊन येतात बघा. ठिकाणी सर्वात महत्वाचं बघा, एक सर्व्हिसमॅनसाठी काय 350 प्लस जागा आहेत, किती 350 प्लस या ठिकाणी यावर्षी जागा भरमसाठ अशा जागा या ठिकाणी मुंबईला आहेत, लक्षात. त्यांना एक्समॅन सर्व्हिस त्यांना सुवर्ण संधी या ठिकाणी जे मुंबईची प्रॉपर असते त्यांना तर फार अत्यंत महत्वाचे आहे बघा. पुढे तुमच्यासाठी सुद्धा आहेत सुद्धा सेम आहेत बघा, जे एक्स सर्व्हिसमॅन तुमच्यासाठी सुद्धा आहेत का सेम असेल त्या गोष्टी, फक्त तुमच्या काय फिजिकल तुमचा लेखी कटअप असेल जास्त या ठिकाणी नसेल, कारण ते ठराविक या ठिकाणी काय एक्स सर्व्हिसमॅन असणार आहेत. त्यामुळे ठराविक लोक असल्यामुळे जागा सुद्धा भरपूर आहे, त्यामुळे फिजिकल आणि कटअप या ठिकाणी तुमचं जास्त लागणारच नाही, लक्षात घ्या. ठिकाणी पुढचं पाठ ठिकाणी तुम्ही सुद्धा आपल्या जवळचा जिल्हा निवडायचं कारण काय जोडायचं कारण आधीपासूनच आपण घरापासून दूर राहून या ठिकाणी काय असो देशासाठी सेवा लढाई या ठिकाणी केलेली असते. त्यामुळे आपल्यालाच आधीपासूनच काय असतं या ठिकाणी की आपल्या घरादारापासून या ठिकाणी परिवारापासून आपल्याला दूर राहायला लागलेलं असतं. त्यामुळे त्यांनी जमेल तेवढं आपला स्वतःचा प्रॉपर जिल्हा असेल त्या जागा असेल तर तिथंच त्यांनी ठिकाणी भरावे, कारण का होते आपल्याला जवळच्या आपल्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये ते आपल्याला भेटून जातील बा सर्व्हिस. पुढे त्यामुळे तुम्हाला आता फॅमिली सोबत या ठिकाणी राहिलेलं काय होते बरं होईल शेवटमध्ये बरं. अत्यंत महत्वाचं तुमच्यासाठी फॅक्टर ठरणार आहे एक सर्व्हिसमॅनसाठी. पुढे पाठीने आता मुंबईला कोणी अर्ज करणे या ठिकाणी काय फायद्याचे राहील बघा. कोणी अर्ज करणे या ठिकाणी फायदे कोणाचे आहेत, ज्यांना मुंबईला कोणी करावं काय नाही फायदे तोटे या ठिकाणी अत्यंत आहेत. फायद्याचं महत्वाचं बघा या ठिकाणी लक्षपूर्वक पुढे ऐका. जे प्रॉपर मुंबईचे आहेत किंवा काही दिवसापासून मुंबईत राहतात म्हणजे मुंबईजवळ त्यांचा जिल्हा असेल त्यांनी काय करायचे, तसेच ग्राउंड कमी आहे म्हणजेच 38 प्लस म्हणजे 40 प्लस तसेच ज्याचे वय संपलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मुंबईला अर्ज करण्याच्या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे, लक्षात. म्हणजे कोण मुंबईचे प्रॉपर आहेत काही दिवसापासून मुंबईला राहतात किंवा ठिकाणी काय असेल त्यांचे ग्राउंड काय असेल कमी आहे, म्हणजे ज्याचं ग्राउंड कमी आहे म्हणजे 38 प्लस म्हणजे 40 प्लस असे ज्यांचं ग्राउंड आहे ज्याचं किंवा ज्याचं त्यांचा वय संपत आलेला लास्ट चान्स आहे त्यांना काय होते त्यांना संपलेलं आहे म्हणजे त्यांनाच काही ठिकाणी होईल बघा वय वाढवून मिळालेलं आहे व लास्ट चान्स आहे ते आवर्जून या ठिकाणी काय मुंबईमध्ये अर्ज करू शकता. 100% सांगतो तुम्हाला मुंबईमध्ये अर्ज करा, कारण या ठिकाणी जागा भरपूर आहेत आणि वेटिंग लिस्ट लागण्याचे चान्सेस सुद्धा या ठिकाणी काय या ठिकाणी असतात, लक्षात घ्या. या ठिकाणी कारण जागा भरपूर असल्यामुळे वेटिंग लिस्ट लागणे सुद्धा या ठिकाणी चान्सेस असतात. असं नाही झालं तर काय होतं तुमच्या ठिकाणी, त्यामुळे जे लास्ट चान्सेस आहेत किंवा ज्याचं ग्राउंड कमी आहे त्यांनी काय करा मॅक्झिमम मुंबईला अर्ज करण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे पहा ठिकाणी
जिल्हा आपला निवडावा. काय होतं बघा, जिल्हा आपला निवडावा, कारण त्याचा असा आहे या ठिकाणी मित्रांनो, मुंबईमध्ये एक तर काय असतं तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे काय असतं माहिती बघा, या ठिकाणी सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे काय असतं, ट्रॅव्हलिंगचा. काय असतो ट्रॅव्हलिंगचा सर्वात, मग मेट्रोमध्ये असो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये इकडे तिकडे प्रवास करणे असो, मुंबईमध्ये हा सर्वात मोठा इश्यू या ठिकाणी येत असतो. लक्षात, ज्याला ज्याची सवय झाली त्याला काही प्रॉब्लेम या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे जे प्रॉपरचे आहेत त्यांना सवय असते, ती तिथल्या काय त्या वातावरणाशी मॅच झालेली असते. परंतु आपण काय होतो, दुरून येतो. कधी येतो, दुरून येतो. म्हणजे काय, फिजिकल मुंबईला जातो. काय होतो, फिजिकल या ठिकाणी मुंबईला जातो. खाया प्यायच्या ठिकाणी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी काय आपले चांगले हाल होतात, आणि तिकडे झोप सुद्धा नीट होत नाही. कारण जागा बदलल्यामुळे सुद्धा कधी कधी काय होतं, आपली झोप नीट होत नसते. त्यामुळे फिजिकल या ठिकाणी काय बऱ्याचपैकी मार या ठिकाणी काय होतो, आपले शारीरिक बदल होऊन जाऊन काय होतात त्या ठिकाणी आपल्याला फिजिकल मध्ये या ठिकाणी मार्क्स तुमच्या ठिकाणी कमी येतात. लक्षात, 100% इम्पॅक्ट त्या गोष्टीचा पडतो. लक्षात घ्या. त्यामुळे अर्ज करण्यास सुद्धा या ठिकाणी काय फायदे या ठिकाणी, कारण मोठ्या सिटी राहायला काही ठिकाणी मिळते. मोठ्या सिटीमध्ये काय जण स्वप्न असतं राहायला, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणजे मेट्रो सिटी आहे ते, म्हणजे जी म्हणजे काय 24 तास या ठिकाणी काय ते सिटी चालू असते, अशी सिटी मुंबई सिटी आहे बघा. कधी बंद नसते असं म्हणतात बघा. पगार या ठिकाणी सुद्धा ट्रॅव्हलिंग आला म्हणजे काय, जे तुमचं सिटी अलाउन्स असतो तो सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणात तुम्हाला मिळत असतो. सर्वात मोठा फायदा या ठिकाणी, सर्व सुद्धा लगेच या ठिकाणी काय तुम्हाला त्या गोष्टी या ठिकाणी मिळून जातात. हे सुद्धा या ठिकाणी काय मुंबईमध्ये अर्ज करण्याच्या ठिकाणी सर्वात मोठे फायदे आहेत. लक्षात घ्या. ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी चॅनलला टाकायला मिळतील, बघायला मिळतील. लक्षात घ्या. व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येऊन जातील. तर इतर काही जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हे सुद्धा आपण लवकरच या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी चॅनलला आपण टाकणार आहोत. लक्षात घ्या. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने आता चॅनल सबस्क्राईब करून ठिकाणी ठेवा. थँक्यू.